गुन्हे शाखा वाघे युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळालेल्या बातमीदारांमार्फत ठाणे पूर्व रेल्वे स्थानकालगत असलेल्या हॉटेल समोरील सार्वजनिक रोडवरती कोपरी पूर्व ठाणे येथे एक इसम चरस हा अंमली पदार्थ विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगाने या परिसरामध्ये सापळा रचून मोहम्मद आफ्ताब आलम मोहम्मद सलीम अखरतर याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ह्याला ताब्यात घेऊन याची झडती घेतली असता 30,96,000 रुपये किमतीचा 3 किलो 96 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ, त्याचबरोबर 11,500 रुपयाचे मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 31,07,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। याबाबत कोपरी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 5 वागळे ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले, भूषण शिंदे गुन्हे शाखा ठाणे या पथकाने केलेली आहे। गुन्हे शाखा घटक 5चे पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले यांना गोपनीय खबर मिळाली होती की एक इसम हा बिहार राज्यामधून ठाणे येथे एक अंमली पदार्थ चरस हा अंमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार आहे। त्या अनुषंगानं युनिट 5चे PI सलील भोसले यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्या सापळा कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API शरद पाटील, API पल्लवी ढगे, API भूषण शिंदे आणि युनिट 5चे अधिकारी आणि अंमलदार यांच्या टीमने सापळा कारवाई केली। त्याच्यामध्ये मोहम्मद आफ्ताब हा इसम याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून 3 किलो 96 ग्रॅम इतका चरस हा अंमली पदार्थ जप्त केला, याची अंदाजे किंमत 30 लाख आहे। त्या आरोपीला कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयानं 7 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे। सर, तुम्ही कोणाकडून आणला हा माल आणि कोणी विकला? हा इसम बिहार राज्यामधून दानापूर रेल्वे स्टेशनमधून रेल्वेमध्ये बसला होता। पाटलीपुत्र टू मुंबई अशी ही ट्रेन होती, त्या ट्रेनमधून हा इसम आला। सदरचा चरस हा अंमली पदार्थानं कुठून खरेदी केला, त्यानंतर ठाण्यामध्ये तो कोणाला तो माल विकणार होता, या अनुषंगानं देखील आम्ही तपास करतो। आरोपीचं बॅकग्राऊंड आहे, आरोपीवर सध्या काही गुन्हे दाखल आहेत तर त्या अनुषंगानं आम्ही इतर राज्यातून किंवा बिहार पोलिसांकडून त्या अनुषंगानं माहिती घेतो। याच्यामध्ये काय रॅकेट आहे का? यामध्ये रॅकेट असू शकतं। हा चरस हा अंमली पदार्थ आहे, तो ठाण्यामध्ये तो कोणाकोणाला विकणार होता, त्या अनुषंगानं कोण ड्रग पेडलर आहेत किंवा ड्रगचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत, वितरण करणारे कोण इसम आहे, त्यांचा देखील शोध सुरू आहे। ओके।